पाण्याचा काय प्रश्न होता की तुम्ही आज इथं भेट दिलेली आहे? आज आम्ही जनशक्ती नगर विकास आघाडीचे उपनगराध्यक्ष असतील आणि आम्ही सर्व नगरसेवक जे आपल्या परांडा शहरासाठी जे पाणी पुरवठा जिथून होतो त्याची पाहणी करण्यासाठी आज आम्ही इथे आलेलो होतो. आणि इथली आज आम्ही परिस्थिती बघितली तर एवढी बेकार परिस्थिती झालेली आहे की अक्षरशः एका मोटरवरती पूर्ण सप्लाय चालू आहे. तिथं आतमध्ये 240 HP मोटर आहेत, त्याच्यापैकी एक मोटर बंद पडलेली आहे. तर उद्या भविष्यात जर काही त्या मोटरला सुद्धा अडचण आली तर आपल्या शहराचा पूर्णपणे पाणी पुरवठा विस्कळीत होतो. त्याचप्रमाणे आपल्या सिनोकळवरती 120 HP जी मोटर आहे तिथं सुद्धा 2 मोटर आहेत. तिथल्या सुद्धा मोटरची तीच परिस्थिती आहे की एक मोटर तिथली बंद पडलेली आहे. ती जर उद्या चलून तर त्या मोटरला काही प्रॉब्लेम आला तर पूर्ण म्हणजे आपला जो सप्लाय आहे शहरासाठी तो अडचणीत येणार आहे. त्या दृष्टिकोनाने आम्ही सर्वजण आलो इथं आहेत आणि पाहणी केलेली आहे. वरती पण जे फिल्ट्रेशनसाठी जे तिथे मशिनरीज आहेत ती सुद्धा बंद आहे. म्हणजे आपल्या शहराला एक अस्वच्छ पाणी पुरवठा सध्या चालू आहे. त्याच्यामध्ये आम्ही सर्वजण मिळून काही गोष्टी करता येतील ते पाहून त्याच्यावरती नक्कीच आम्ही कारवाई करू. आता काय करणार आहे तुम्ही? या ठिकाणची एक मोटर बंद आहे, पाणी पुरवठा ठिकाणची एक मोटर बंद आहे, त्याच्यासाठी काय करणार आहेत ते सांगा. त्याच्यावर चांगले उपाययोजना, नवीन जे मोटरीचं जे काम 1 वर्षापासून बंद आहे त्याच्यावर काय उपाययोजना करता येईल, ह्याच्या मागच्या प्रशासनाच्या काळात काय या सगळे जे अधिकाऱ्यांनी केलेले आहे त्याची कामाची जी पोच आम्ही घेणार आहेत आणि ह्याच्यावर काय सुधारित करण्यात येतील त्याचा आम्ही प्रयत्न नक्की करणार.